नमस्कार, मी सत्यवान सौंदरमल, निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेचे सचिव आणि दामिनी दारूबंदी अभियान या ह्याचे हे आहे मी. ते ग्रुप आम्ही चालवतो. स्पेशली अवैध आणि दारू बंद करण्यासाठी आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही काम करतो. तर याच्यामध्ये मी आज विशेष म्हणजे माझं नाव घेऊन व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर माझा व्हिडिओ जो बनवलेला आहे माझं नाव घेऊन, तर मला काही मी कुणाचंही नाव घेत नाही, खास नको वाटतं मला नाव घ्यायला. तर मला त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या व्यक्तीला सत्यवान सौंदरमल फार सपोर्ट करते आणि मग सत्यवान सौंदरमलने हे केलं पाहिजे असं सांगितलं की एका तरुणाचं 29 वर्षाच्या तरुणाचं ऑपरेशन आहे कोइंबतूर येथे. त्याच्यासाठी 10 लाखाचा खर्च आहे आणि किडनी प्रत्यारोपण होणार आहे म्हणे तिकडे, आणि त्याचा 10 लाख रुपये खर्च ऑपरेशनचा आहे. आणि आय थिंक माझ्या माहितीस्तव ऑपरेशन झाल्याच्यानंतरसुद्धा किडनी ज्या व्यक्तीने दिलेली असती तर त्याला नाही, परंतु ज्याला किडन्या लावलेल्या असतात तर त्याच्यावर आणखीन जास्त ऑपरेशन झाल्याच्यानंतरसुद्धा 80-90 हजार रुपये महिन्याला पर मंथ असा खर्च असतो. तर आरोग्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता या आवाहनामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं आहे की सत्यवान यांना सपोर्ट करते, त्यांना सपोर्ट करते. मी चुकीच्या लोकांना, चुकीच्या कृतींना मी कधीही सपोर्ट करत नाही. आता मुद्दा सांगायचा असा आहे की मी कशी मदत करू आणि मी का मदत करू, हे दोन प्रश्न मला पडलेत, तुम्हालाही पडतात. म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत, माझे फॉलोअर्स आहेत, त्यांना पण अपेक्षित आहे सत्यभामांना बोलावं, सत्यभामा काय म्हणते याच्यावरती. तर बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यात मी जात नाही. परंतु मी मदत कशी करू बरं? मी आजपर्यंत मदत केली नाही का? मी आजपर्यंत माझी मदत केलेली आहे, मी ही कुठेही त्याच्या बाबतीत काही कुठे उल्लेख नाही केलेला. याबाबत का कोणी बोलत नाही? कारण हे माहीत नाही ना, कारण मी बोलत नाही. मी आजपर्यंत ज्यांनी आता मदतीचं आवाहन केलेलं आहे त्या व्यक्तीला मी मदत केलेलीच आहे. त्यांनी मला एका प्रकरणात मदत केली होती, एका पीडितेच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी जी होती मदत केली होती. त्याचे अनुभव मला फार वेगळे आलेले, त्याचे मला अनुभव फार वाईट आले, अगदी फार वाईट आले. प्रामाणिकपणाने मी हे केलेलं होतं, परंतु त्याच्यातही मला जायचं नाही. त्याच्यावरती पण फार आता चर्चा, ते कोर्टात माझं मॅटर असल्यामुळे मला त्याच्यातही ते येणारच आहे, परंतु मी त्याच्यातही बोलत नाही. परंतु तो मला काम करण्याचा अनुभव त्याच्यात होता, तरीही मी त्याच्यानंतरसुद्धा हे होतं. सगळ्यांना वाटतं सत्यभामांना आपल्याकडे आली होती, मेल केले होते वगैरे, बरोबर आहे की नाही? ज्यांनी आता माझ्यावर व्हिडिओ बनवला आहे त्यांनीसुद्धा मला, मी मेल करायच्या अगोदर माझं काम बघूनच त्यांनी मला मेल केलेला होता. मी त्यांना केलेला मेल होता 12 ऑक्टोबर 2022ला. एका केसमध्ये, त्या बलात्कार पीडित महिलेच्या केसमध्ये त्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्याच्यामध्ये मी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये 87,000 रुपये जमा करून दिले होते. त्याचे सगळे एव्हिडन्स त्यांच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, फेसबुकला आहेत, यूट्यूबला आहेत, सगळीकडे आहेत. त्याच्या अगोदर मला त्यांनी 15 जून 2022ला एक मेल केला होता. मला त्यांनी त्या केसमध्ये हायर केलं होतं. त्या केसमध्ये मी कामही केलं होतं. फक्त लहान लेकराचा प्रश्न असल्यामुळे 1098ला कॉल करून बालकल्याण समितीला मी कळवलं होतं. त्याच्यातल्या बालकल्याण समितीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की लहान लेकराला संबंधित महिला खेळवत आहे मॅडम, त्याच्यामध्ये काही असा त्या महिलेचा हेतू नाही आहे. त्याच्यामुळं 1098ला कॉल करून बालकल्याण समितीचे जे सदस्य असतात त्या सदस्य महिला होती, त्या महिलेला मी कॉल करून सांगितलं होतं. आणि तिचं माझं काय बोलणं झालं हे आत्ता ज्यांनी व्हिडिओ माझ्यावरती बनवला आहे त्यांच्या ज्या मॅनेजर होत्या, ती महिला आता यांच्यासोबत काम करत नाही, मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यांच्या थ्रू ह्यांना मेसेज गेला होता. आता हा जो मला मेल आलेला आहे 22 किती तारखेला, 15/6/2022ला जो मेल आहे तो यांना विचारूनच त्यांच्या मॅनेजरनी मला केलेला असणार 100%. मला माहिती आहे, कारण मॅनेजर लोक हे मनाने काही करत नाही. सो त्यांनी मला अगोदर मेल केला होता, माझे 2-3 केसचे काम बघून त्यांनी केलं होतं. आणि हेतू चांगलाच असतो त्याच्यामध्ये, माझा असो की त्यांचा असो त्यावेळेसचा, मला असं वाटतं.
त्याच्यामध्ये तेवढं काम करून मी त्यांनाही सांगितलं होतं की असं असं त्याच्यात झालेलं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत त्यांनी असं सांगतात ना, ह्या लोकांनी तिला हायर केलेलं आहे, त्यांनी तिला मेल केले त्यांनी, तर ह्यांनीसुद्धा मेल केला होता. त्याच्यामध्ये मी त्यांना तशा मदत करून मी ते प्रकरणामध्ये हे केलं होतं, तितकं काम केलं होतं. दुसरी गोष्ट, एक छत्रपती संभाजीनगरहून एक महिला त्यांच्याकडे गेली होती, त्या जिथं राहतात त्या ठिकाणी गेली होती. त्यांना फसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मी तेव्हासुद्धा यवतमाळच्या त्या महिलेच्या याच्यामध्ये थोडक्यात काजल गवई जी आहे, तर या काजल गवईच्या थ्रू मी त्यांना मदत केली होती की ती महिला ताईंना फसवू शकते आणि त्यांना पब्लिक प्लेसमध्ये भेटा म्हणा. आणि ती त्यांना पैशाची मागणी याची मागणी करत होती, बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी बोलत होती. नंतर त्यांना मग संस्थेत कुठं पोलीस स्टेशनच्या मदतीनं संस्थेत नेऊन घालण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही मदत केली होती. त्याचीसुद्धा लाईव्ह त्यांच्या त्या पहिल्या चॅनलवर होती, तेव्हा मी त्यांना मदत केली होती. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आता एक जी नवीन कार्यकर्ती काम करते पोलीस संघटनेची असं त्या सांगतात तर त्यांचा मला फोन आला होता की एक महिला आणि तिची लहान मुलगी 15-16 वर्षाची मुलगी मुंबईहून आणलेले आहेत आम्ही जाऊन. कुठल्या तरी याच्यातून त्यांनी काहीतरी चोरी काहीतरी केलेलं होतं त्याच्या प्रकरणामध्ये, आणि त्या प्रकरणामधून मग त्यांच्यावर काहीतरी लोक त्रास देऊ लागले त्यांना आणलं होतं. त्या महिलेला आणि त्या मुलीला हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलं होतं. त्या काळामध्ये मी त्यांना मग त्या बाईचा फोन आला होता, त्या कार्यकर्तीचा, की सत्यभामाताई काय करता येईल याच्यामध्ये, कारण ती महिला आता भांडते आम्हाला, ताईला वगैरे आम्हाला भांडते आणि हे नाही ते नाही वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करते हे करते. तर पहिली गोष्ट तर मी त्यांना हे सांगितलं होतं तेव्हा पण मी त्यांना ती मदत केली होती की लहान मुलगी आहे, अंडर 18 आहे, आणि ती महिला जर तिच्यावर अशा पद्धतीचे आरोप असतील तर अशा महिलेला आणि अशा मुलीला आपण हॉटेलमध्ये ठेवणं किंवा आपल्या घरीसुद्धा ठेवणं त्रासदायक होऊ शकतं ताईंना. त्याच्यामुळं ताई तुम्ही सांगा त्यांना की पोलिसांची मदत घ्या किंवा मग तिथून तिला सामाजिक संस्थांमध्ये त्यांना रेफर करा. घरी किंवा हॉटेलवर ठेवू नका, त्या अडचणीत येऊ शकतात. संबंधित महिला त्यांच्यावरती काही बी आरोप करू शकते, माझ्या लेकराला इथं आणलं विकलं काही केलं, कारण आरोप करायचे म्हटलं तर काही बी करू शकतात माणसं. ह्या केसमध्ये पण त्यांना मी मदत केली होती. ह्या झाल्या. मी आता ह्या गोष्टीच्यासाठी सांगते की त्यांचं असं म्हणणं आहे की सत्यभामा ही या काजलला सपोर्ट करते किंवा ह्याच्यासाठी स्टँड घेते किंवा त्याच्यासाठी स्टँड घेते. तर मी चांगल्या कामासाठी कधीही सत्यभामा सौंदरमल सोबत असते आणि सोबत होती. मी तुमच्यासोबत काम केलं, तुम्ही माझ्यासोबत एका केसमध्ये काम केलं, मी सुद्धा तुम्हाला मदत केलेली. आपण काही एकमेकावरती उपकार केलेले नाहीत. हे आपलं सामाजिक कर्तव्य असतं, आपलं कर्तव्य असतं आणि ते आपण करायचं असतं. याच्या आपण उपकार केल्यासारखे आपण भाषा आपण बोलायची नसते, आपण केलेलं असतं ते, आणि ते सोडून द्यायचं असतं जिथल्या तिथं. एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपण ते करायला घ्यायचं. तुमचं हे चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्ही लोकांना आवाहन केलं, एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते खूप चांगलंच काम आहे. परंतु आता सध्याच्या पिरियडमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्या आणि तुमचे कोर्टात केस सुरू आहे तर वैयक्तिक मतभेद आहेत. ते मतभेद फक्त त्या केसपुरते राहिलेले नाही, तर केस दाखल झाल्यापासून सुद्धा माझी प्रचंड तुम्ही बदनामी करत आहात. सध्या मला घराच्या बाहेर काढण्याची तुमची तयारी. मी ज्या घरात गव्हर्नमेंटच्या घरात राहते, हे सरकारी घर आहे, ह्या सरकारी घरातून मला बाहेर काढण्यासाठी तुम्ही लोक मागं लावलेत. माझा जर हा घरातला पसारा जर मला काढून हे टाकायची वेळ आली तर मला रस्त्यावर बसायची वेळ लागेल, कारण माझं गावाकडचं घर पडलेलं आहे आणि इकडे पण मला घर नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या ताज्या अडचणी होऊ शकतात. दुसरी गोष्ट, माझ्या पाठीमागं 2 मुली आहेत तर मला ते शिकवायचे असतात. माझ्या नवऱ्याच्या भाड्यावरती माझे घर धकतं. हे आहे. मला जेलमध्ये घालण्याची तुमची तयारी आहे. मी जेलमध्ये गेले आणि मी 7-8 महिने जर नाही सुटले तर माझ्या जामिनासाठी खर्च लागणार आहे. ते काही ना काही तजवीज म्हणून 4-2 हजार रुपये ठेवत असतं, पण माझ्याकडे तर ते सुद्धा नसते. माझी समाजाला मला सांगावं लागणार आहे की माझी जामीन घ्या म्हणून किंवा माझ्या जामीनसाठी प्रयत्न करा. तुमच्या मागे लाखो लोक आहेत, माझ्या मागे तसे लाखो लोक नाहीत. मी माझी एकटीच काम करते, म्हणजे असं माझ्या मागं मी असं कुणाला हे घेऊन काम करत नाही. त्याच्यामुळं मी अशी लोकांना हे करत नाही, म्हणजे माझ्याकडे लोक नाहीत, माणसं नाहीत. आजसुद्धा तटस्थ कोण व्यक्ती, सविता चव्हाण नावाची महिला आहे जी कमेंट करते की आपल्याकडं ती सत्यभामा तेव्हा आली होती आणि मग आता तिला मदतीसाठी हे केलं तर तिने फोन ब्लॉक केला आहे. हे तिला काय माहीत की फोन ब्लॉक केला आहे म्हणून? हे तिला काय माहीत त्या बाईला मी तुमचा फोन ब्लॉक केला म्हणून? म्हणजे अशा पद्धतीचं जे केलं जातं तर ते एकीकडे मदतीचं आवाहन करायचं, एकीकडे माझ्याबद्दल हे करायचं. मी केस दाखल केल्यापासून माझा नाईलाज होता म्हणून मला केस दाखल करावी लागली होती.
माझा धंदा असता, माझा हे असता, तर मी आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षामध्ये समाजकार्याच्या ह्याच्यामध्ये खूप लोकांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले असते. माझा नाईलाज झाला शेवटी, म्हणून मला गुन्हा दाखल करावा लागला होता. तुम्ही मला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये भेटलात, एखादी महिला दुसरी असती तर तिनं खूप तांडव केलं असतं. हे माझ्यासोबत माझं लहान लेकरू होतं. मी खूप ऑनेस्टली बोलले, आपलं बोलणं झालं, खूप सुंदर बोलणं झालं. त्याच्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा केला की तुम्ही अशा आहात, तुम्ही तशा आहात. पण त्याच्यावरसुद्धा तुम्ही लाईव्ह घेतली. माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा खूप प्रचार प्रसार केला, जो व्हायला नको होता, आणि तो बदनामीच्या हेतूने तो प्रचार आणि प्रसार केला. मी तुमच्यासोबत कसं काम करून मी कशी तुम्हाला मदत करू? सत्यभामा सौंदरमल नेहमी चांगले कामासाठी, संवैधानिक कामासाठी आहे. एकीकडे संध्याकाळी रोज माझ्यावर लाईव्ह घ्यायची आणि आज सकाळी म्हणायचं की सत्यभामा सौंदरमलने मदत करावी. मी दलिंदर आहे, मी 7.5 आहे, मी मोठ्या वोटवाली आहे, मी टिकलाबाई आहे, मी फेक सेविका आहे, मी फेक सोशल वर्कर आहे. किती किती माझ्या नावाने किती माझी बदनामी केली. कशी मदत करू मी? तुमच्यासोबत कसं काम करू? माझा नवरा बैल आहे, माझा नवरा भाडखाऊ आहे, माझा नवरा असा आहे, माझा नवरा तसा आहे, माझ्या लेकरं उद्धट आहेत, माझी पोरगी, माझ्या पोरीचं तुम्हाला तोंडसुद्धा कुठं दिसत नाही, माझ्या मोठ्या मुलीचं तोंडसुद्धा कुणाला दिसत नाही. माझी मोठी मुलगी लॉजवर गेली, तिने चादर लाल केली, तिने पांढरी केली, लहानी मुलगी उद्धट आहे. अशा पद्धतीचं जर आपण करत असू, मी कसं तुमच्यासोबत काम करू? जे विचार करण्याची हे आहे. एका बाजूनं सांगायचं की ह्यांना सत्यभामा सौंदरमल असो, कोणी असो, आणखी की यांना काय करा, रिपोर्ट मारा, ह्यांना वाईट कमेंट करा, हे बी सांगायचं. खूप लोक जे करतायत आणि त्यांच्या विरोधात जी तक्रारी केलेल्या आहेत, मी केलेल्या आहेत ना. एकीकडे ते सांगायचं, एकीकडे मदतीचं आवाहन करायचं. मला गेल्या 3-4 महिन्यापासून कसलंही यूट्यूबकडून पैसे आलेले नाहीत. मी YT स्टुडिओ आजचा जर बघितला तर या घडीला 3:50 झालेत मी जो व्हिडिओ बनवते. या घडीला माझे तुम्हाला सांगते, माझं चॅनलवर जर बघितलं, YT स्टुडिओ जर बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी हे करत नाही. YT स्टुडिओ जर बघितला तर 1,48,045 सबस्क्रायबर आहेत या घडीला 3:50. याच्यामध्ये इस्टिमेटेड रिव्हेन्यू 49 रुपये रनिंग सुरू आहे. म्हणजे मला हे नाही आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर मी याचा स्क्रीनशॉट पण माझ्या ह्याला लावते. मला काही हे नाही आहे, ॲनालिस्टिकचं सांगते की मला रिव्हेन्यूचं जर बघा, चार्जिंग पण संपत आली मोबाईलची. सप्टेंबर महिन्याचं ऑन गोईंग जे आहे ते 49.36 आहे. ऑगस्ट महिन्याचे 39 आहेत. जुलै महिन्याचे 57 आहेत. जून महिन्याचे 54 आहेत. मे महिन्याचे 66 आहेत. तर याच्यामध्ये एप्रिल मेमधले असे काहीतरी मेमध्ये आले होते. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यापासून मला काहीही रुपये नाही आलेला. त्याच्यामुळे ते कधी एकत्र येऊ शकतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, पण अदरवाईज मला पैसे यूट्यूबकडून दर महिन्याला येत नाहीत. पण मात्र माझी बदनामी करून जे तुम्ही आत्ता सध्या काढलेले आहेत डॉलर किंवा जे तुम्हाला मिळालेले आहेत, मला असं वाटतं त्याचा YT स्टुडिओचा तुम्ही ते टाका, स्क्रीनशॉट टाका किंवा तुम्ही ते सांगा तुम्हाला किती ऑनगोईंग सध्या आहे आणि गेल्या 2 महिन्यात 3 महिन्यापासून जे सुरू आहे, म्हणजे जून जुलैपासूनचं जे सुरू आहे केस दाखल केल्यापासून माझ्या नावाने, तर तुम्हाला किती पैसे आले. तर मला असं वाटतं ते पैसे तुम्ही त्या संबंधित व्यक्तीला देऊन टाकावे, माझी बदनामी करून जे मिळालेले आहेत. मला मी आजही मला हे नाही वाटत, मी मदत करायचं आवाहनच करायचं आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचत असून तर हरकत नाही, चांगली हे आहे. परंतु एकीकडं बदनामी करायची म्हणजे सकाळी काय म्हणतात, सकाळी कीर्तन, संध्याकाळी तमाशा करायचा आणि मग अशा पद्धतीनं आपण आवाहन करायचं. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लोकाला हे करायचं, त्या लोकाला सपोर्ट करायचं. मी कुठल्याही चुकीच्या व्यक्तींना, चुकीच्या कृतीला मी कधीच हे करत नाही. जे खरं आहे ते खरंच बोलत असते. ज्या लोकांसोबत तुमच्या दुश्मना लागले आहेत, ज्या हे आहेत, तर ते तुमचे स्वतःचेच अगोदरचेच पार्टनर होते कामातले.
माझी आणि त्यांची कसलीही पर्सनली ओळख नव्हती. माझ्या कामामुळे माझी तुमच्यापर्यंत ओळख झालेली आहे. तुमच्या त्या पार्टनरशिपमुळे तुमच्या गोष्टी तुमच्या झालेल्या होत्या. माझा त्याच्यात काहीसुद्धा संबंध नव्हता. आणि काय म्हणतात ना, मला हे करायचं, मला जो त्रास झालेला आहे माझ्या लेकरासहित, माझ्या नवऱ्यासहित, माझ्यासहित, मी स्ट्रॉंग असून किती माणूस असणार आहे. पण हे जे मानसिक टॉर्चर केलं जातं आहे, हे ट्रोलिंग जे केलं जातं आहे, तर हे तुम्ही थांबवा. मला असं वाटतं काम करायला आजही काय हरकत नाही, भविष्यातही काही हरकत नाही. पण ही जी भूमिका आहे तुमची, ही अत्यंत चुकीची आहे. स्त्रिया शिकल्यासारख्या, तुमच्या खूप चांगलं तुमचं इंग्रजी आहे, तुमच्या संघटन कौशल्य खूप सुंदर आहे, तुमच्यासोबत महिला जुडलेल्या आहेत, तर खूप चांगल्या त्या गोष्टी आहेत. पण हे कौशल्य, हे स्किल आपण आणखी चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करू शकतो का? आमच्यासारख्या महिलांना तुमच्यासोबत काम करायला काही हरकत नाही. एक खूप चांगलं काम इथल्या जात पितृसत्तेच्या विरोधात आपण चांगलं महिला म्हणून उभा करू शकतो. पण महिलाचं सक्षमीकरण करायच्या नावाखाली जर आपण अशा पद्धतीनं आमचीच बदनामी करत असताना, आम्ही तुमच्यासोबत काम केलेलं, आम्ही तुम्हाला मदत केलेली, तुम्ही आम्हाला केलेली, असं असताना फक्त व्ह्यूज आणि डॉलरसाठी जर आपण हे करत असू, म्हणजे दाखवायचा चेहरा वेगळा आणि तुम्ही ओरिजिनल वेगळे आहात, हे जर असेल तर हे तुम्ही बंद केलं पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे का, जो बूंद से जाती है वो हौद से कभी नाही आती. कुणाच्याही लेकरं हसते खेळते परिवार आहेत, काही असू द्या, कायद्यानं लढा, संवैधानिक मार्गाने लढा, सोबत कधी बी आहोत, कधी बी. सत्य महासौंदर्याला अर्ध्या रात्री आहे, तुम्ही फोन करा, काही करा, अर्ध्या रात्री सत्य महासौंदर्याला सोबत राहणार. पण संवैधानिक मार्ग कायदेशीर असेल तरच. मी चुकीच्या मार्गाने चुकीच्या जाणाऱ्या व्यक्तींसोबत मी एकदा तुमच्या वॉलवर आले, माझा इंटरव्ह्यू झाला, एकदा मी मदतीसाठी आले, तिसऱ्या चौथ्यांदा मी कधीही यापुढे मी फसणार नाही. तुम्हाला हात जोडून विनंती, माझं नाव घेणं तुम्ही बंद करा. चांगल्या कामं असतील, तुम्ही ही भूमिका तुमची घेणं बंद केली, सत्य महासौंदर्य तुमच्यासोबत कधी बी. पण सोबत असून काय म्हणतात ना, खूप खूप त्रास झाला आहे मला, खूप त्रास झाला आहे सोबत काम करण्याचा. मतभेद वैचारिक असू द्या, वैचारिक मतभेद ही वैचारिक पद्धतीने करायचे असते. माझे खूप मोठ्या पद्धतीनं मानहानी जी झालेली आहे. मी हे म्हणत नाही, हा त्रास सगळ्यांना होतो, ज्याच्यावर केस झाली त्याला, त्या व्यक्तीला पण होतो, ज्याच्यावर ज्यानं केलेले त्या व्यक्तीवर पण होतो. पण मी गुन्हे थांबण्यासाठी हे केलेले, मी परत गुन्हे घडावे याच्यासाठी मी गुन्हा दाखल केलेला नाही आहे. व्हॉट्सअपला मला एवढा मेसेज टाकलेला होता, मेसेज टाकून बोलून मलाही बरं वाटलं होतं, चला जाऊ द्या, काय असून त्यासून कोर्टातले बघता येईल. मी त्याच्यावर कधीही तुम्हाला तुमच्या नावाने मी बदनामी केलेली नाही. पण ज्या पद्धतीनं तुमचं सुरू आहे मला बदनाम करण्याचं, काय होईल, मला जेलमध्ये जावं लागेल. आता मला जेलमध्ये जायचं असेल, मला जेलमध्ये घालायचं असेल तर मला माझं तजवीज, तर माझ्या मागं 2 लेकरं आहेत ना. माझा नवरा गाडीचं भाडं भेटलं तर लेकरं सांभाळेन का काय सांभाळेन? माझ्याकडं दंदन आपटलं तरी आम्हाला मारलं दंदन तरी आमच्याकडं रुपये मिळणार नाही, कुणालाच मिळणार. माझे बँक अकाउंटसुद्धा खुले असतात. माझ्याकडं 2 अंगठ्या होत्या, एक अंगठी मी मोडून माझ्या लेकराची फीस वगैरे भरलेली, त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नसतात. पण मी आवाहन केलं तर 4-2 लोक मदत करतील. तुम्हाला हे माहीत आहे की मी त्या बलात्कार पीडित महिलेच्या वेळेस किती मदत केली ती त्याच्यात तुम्हाला माहिती पाठवलेली आहे, सगळी ही तुम्हाला पाठवलेली आहे. पण ज्या पद्धतीनं आमच्या अकाउंट फ्रीज करण्यासाठीचे प्रयत्न आहे, ज्या पद्धतीनं आमची बदनामी सुरू करत आहेत, एकीकडून बदनामी करायची आणि एकीकडून आमच्याकडूनच मदत मागायची, हे असं कसं आहे? सत्य महामंत्री म्हणून नाही, तुम्ही आवाहन केले, चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. जीव वाचत असेल तर वाचू द्या. आम्ही सुद्धा सांगू की बाबा त्या व्यक्तीला कोइंबतूरला असेल तर ऑपरेशनसाठीच लोकांनी मदत करावी, बाकी हे नाही. परंतु सत्य महासौंदर्याचं नाव घेऊन प्लीज वैयक्तिकरित्या तुम्हाला विनंती करते मी की तुम्ही अशा पद्धतीनं हे करू नका. काय म्हणतात ना, 2 पद्धतीनं हे करू नका, 2 चेहऱ्याने काम करू नका, एकच चेहरा राहू द्या. बिंदासपणा आहे, चांगलं कौशल्य आहे तुमच्याकडं, चांगलं इंग्लिश फराटेदार बोलता तुम्ही, आम्हाला तर तसं इंग्रजी पण येत नाही. पण अशा पद्धतीनं महिलांचं सक्षमीकरण आहे, त्याच्यासाठीचं जर तुमच्याकडं तो ग्रुप असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची कामं करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुमच्या नावाची कधीही बदनामी होणार नाही आणि मी कधीही तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख मी कधीही करत नाही. तुम्हाला त्या पद्धतीनंच मी रिस्पेक्टली बोलते. माझ्यापेक्षा तुम्ही आहेत अनुभवाने म्हणा, वयाने म्हणा, थोडेफार मोठे आहात, पण माझी बदनामी करून तुम्ही मला मदतीसाठी आवाहन करताय तर मी तुमच्यासोबत काम करू इच्छित नाही. तुमची भूमिका तुम्ही बदला, तुम्ही संवैधानिक मार्गाने वागा, तुम्ही कायदेशीर मार्गाने चला. सत्य महासौंदर्य मला अर्ध्या रात्री तुमच्यासोबत असेल.
मी आंबेडकरवादी आहे, मी आंबेडकरवादी विचाराची आहे आणि याच्यामध्ये मी कुठंच कधीच तडजोड करत नाही. चुकीच्या व्यक्तीला मी कधीही मदत करणार नाही, चुकीच्या व्यक्तीच्या कृतीचं समर्थनही करणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही मला ज्या पद्धतीनं आवाहन केलं, माझं नाव घेतलं, त्याच्याबद्दल हे नाही आहे, काही म्हणणं नाही आहे. फक्त मी तुमच्यासोबत काम करू इच्छित नाही आणि माझ्याकडं तेवढे पैसे आलेले नाहीत. माझी गरिबी परिस्थिती आहे. मला घरनादार, आमच्याकडं म्हणजे घरनादार चावडीत बिराड असं माझं आहे. मला तुम्ही घराच्या बाहेर काढलं जर जाता कारवाई करून, तर माझं इच्छाचं बिराड मला पाठीवर घेऊन बाहेर पडावं लागेल. त्याच्यामुळं मीच मदतीच्या ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं एक वाईट अनुभवासोबत मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे एका प्रकरणामध्ये. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सुद्धा मदत केलेली आहे. हे आज मला फक्त हे समोर आल्यामुळं मला बोलावं लागलं. अदरवाईज मी बोलतसुद्धा नाही, मी याची कुठं मांडणीसुद्धा करत नाही किंवा हे करत नाही. परंतु मला कुठल्याही एका व्यक्तीने हायर करणं वगैरे हे जे आहे ह्या गोष्टी तुम्ही नका. मला असं वाटतं तुम्ही दोन्ही लोकांनी मला हायर केलं होतं. त्याच्यामध्ये फक्त एखादा कुणाचं लहान लेकराचं नुकसान होऊ नये हेच इंटेन्शन होतं. आणि आम्ही फॅक्ट बघून काम करतो, तथ्य तपासतो, हे करतो. पण असं एका बाजूने ढकलून द्यावं असं करू नका. मला असं वाटतं जाता जाता मुद्दा हा आहे की संबंधित व्यक्ती जो आहे कौस्तुभ भोसले नावाचा जो व्यक्ती आहे, त्याला जे 10 लाख रुपयाचा खर्च येणार आहे, तर त्याचे हॉस्पिटल बँक डिटेल्स कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल लिमिटेड, IFC रजिस्ट्रेशन नंबर IDBI 000K169, अकाउंट नंबर 4792944052, बँक नेम इंडियन बँक KMCH, गोल्ड विन्स ब्रँच कोइंबतूर 641014 तामिळनाडू. या ठिकाणी संबंधित डिटेल्स आहे त्या व्यक्तीचं कौस्तुभ सूर्यकांत भोसले आहे. तर या व्यक्तीला माझे जे फॉलोअर्स आहेत, तर त्यांना वाटलं तर सत्यभामा सौंदरमल म्हणते, सौंदरमल यांनी सामाजिक कार्यकर्ते आहे मी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या याच्यावरती तुम्ही तुमची मदत पाठवू शकता आणि त्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकता. एवढं मी आवाहन करू शकते. थँक्यू. जय भीम, जिंदाबाद.